हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आहे माझा वाढदिवस आणि त्यानिमित्त नाही गाईज, कोइन्सिडेंटली आम्ही त्याच दिवशी कॉलेजच्या एज्युकेशन टूरला जात आहोत. आणि आजचा दिवस माझ्यासाठी हा प्रचंड अविस्मरणीय राहणार आहे बिकॉज त्या दिवशी कॉलेजची टूर, सगळे मित्रमैत्रिणीसोबत एन्जॉयमेंट आणि तेच एज्युकेशनच्या अबाउट काही सेरिकल्चर्स अबाउट काहीतरी शिकायला मिळणार आहे. सो लेट्स सी. ए हाय म्हण रे. तर गाईज आता आम्ही निघत आहोत आणि आम्ही एक एक्सपेक्टेशन काय केली होती गाईज की आम्ही मिनी बसने जाणार आणि आम्हाला आता या गाडीमध्ये जावं लागत आहे. एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी झाली. एक्सपेक्टेशन यस यस. होऊ शकता आम्ही कशाने जातो म्हणून. अरे ग्रुपसाठी टाकत आहोत आपण. निघलो. एसीची हवा तुम्ही बघू शकता की माझे केस कसे झालेले आहेत आणि मी बरंच एन्जॉय केलं. खूप सारे गाणे म्हटले. आता आम्ही इथे थोडासा ब्रेकफास्ट करूया. गाईज तुम्ही बघू शकता इथे आम्ही एक स्टॉप घेतला छोटासा आणि थोडा नाश्ता केला, जे आम्ही सोबतच कॅरी केलं होतं. समोसा एकदम बढिया फ्रेश आणि गरमागरम. आणि तिथे मस्त चहा होता, चहा पिला आम्ही आणि एकदम भारी वाटलं. प्रवासात एक असं स्टॉप नक्कीच हवा असतो. थोडी फ्रेशनेस, थोडी गप्पा आणि भरपूर मज्जा. मग परत आम्ही निघालो तिकडे जायला, नवीन उत्साह, नवीन ऊर्जा घेऊन. प्रवास अजून बाकीचंच होतं. आता बघूया पुढे काय धमाल होते ते. तर आम्ही बालाजीपुराला पोहोचलो आणि इथून सेरिकल्चर किती दूर आहे आय रिअली डोंट नो अबाउट दॅट, बट स्टील भारी वाटतंय. आणि चाय कॉफीचे इथे नवीन शॉप दिसले, तोंडाला पाणी सुटले. हे सगळं खाद्यपदार्थाचं ते सगळं फोटोज वगैरे, ज्यूस वगैरे, चाय कॉफी. आणि येस, तर तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करत आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज व्हिडिओ स्किप नका करू कारण आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत आणि जिथून जर तुम्ही झुलॉजी स्टुडंट असणार तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. येस, बालाजी मंदिर, व्यंकटेश्वर चाट सेंटर, राठोर पॅलेस. ऍक्च्युली एक आनंदाची गोष्ट म्हणजे नागपुरी खर्रा तुम्हाला दिसतंय का? बापरे, प्रसिद्ध आमच्या नागपूरचा बाबा तंबाखू. माझा तंबाखू. अरे बाप, सांगण्याचा उद्देश. गाईज, वाढदिवसाच्या दिवशी मला एक बालाजीपुरम मंदिर गोल्डन टेम्पल पाहण्याचा मला एक चान्स मिळालेला आहे आणि आय एम सो मच हॅपी अबाउट दॅट की चला आज बर्थडेच्या दिवशी एक खूपच सुंदर एक आठवण बनून राहील माझी. चला लेट्स गो. अर्ध्या रस्त्यात आम्हाला बालाजीपुरम गोल्डन टेम्पल लागलं आणि हे मंदिर बघायचं ठरवलं. इथे एक छोटा स्टॉप घेतला आणि मंदिराचं सौंदर्य अनुभवलं. मंदिर खूपच सुंदर होता. इथेच आम्ही जेवणही केलं. ऊन खूप होती तरीही आम्ही ते सगळं मनापासून एन्जॉय केलं. हाय म्हणा सर्व लोक, हाय म्हणा. हे झुलॉजी स्टुडंटचा स्ट्रगल आहे गाईज. खूप अभ्यास करतात उन्हा तानामध्ये अभ्यास करून. हे सिनियर, आम्ही आमच्या सरांना फॉलो करत करत जात आहोत गाईज. ऊन एवढी जास्त आहे की स्कार्फ घ्यावा लागला सगळ्या गोष्टींची. किती भारी वातावरण आहे इथे आणि खूप छान वाटतंय, थंड वाटतंय आणि वाटलं नव्हतं की इथे पण व्हिजिट करायला मिळेल म्हणून. नियर अबाउट 11:30-12 वाजता आलेलेलं आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहे इथे. थोडी इथे फार सुंदर म्हणजे हे वाटतंय, जागा वाटतंय. आता बघू की
काहीतरी ऑर्डर द्यायचा का आपण? मेनू कार्ड आलं आहे, बघू. आय होप की इथे आपल्याला चव खूप छान मिळेल. जेवण केल्यावर आमच्याकडे अजून 1 तास होता गाईज. आम्ही ठरवलं की परिसर पूर्ण पाहून घ्यायचा. तर सगळ्यात आधी केलं दर्शन. मन खूप शांत झालं, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स मिळाले. आता पाहूया परिसरात अजून काय काय खास आहे ते. आतमध्ये काही शूट नाही केलं गाईज, कारण की सक्त मनाई होती. म्हणून मी म्हटलं की चला तुम्ही इथे विजिट करावरती तुम्हाला दिसेलच. खूप शांत वाटलं, थंड वाटलं आणि एक मनाला खरंच खूप म्हणजे छान एक्सपिरियन्स आहे इथे. सर खरंच जायचं? आपला जुलैच्या विषयाला आता. दर्शन केल्यानंतर आम्ही गेलो एका गुफेमध्ये. साप मधून जायचं होतं. खूपच भन्नाट अनुभव होता तो. थोडासा अंधार, शांतता आणि एक वेगळीच एनर्जी जाणवली. आत गेल्यावर एक वेगळंच समाधान वाटलं. खरंच हा अनुभव लक्षात राहणारा होता. वैशू आहे काहीच एवढ्या जोरात दचकली, पुढे गेली बिचारी, खूप दचकली. आणि थांब तुम्हाला दाखवते. ते सगळं पाहून झाल्यावर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या फिशेस आणि बर्ड्सही होते आणि त्यांना पाहण्यासाठी फक्त 30 रुपयाचं तिकीट होतं. आम्ही ते तिकीट काढलं. ऑब्व्हियसली आम्ही झुलॉजीचे विद्यार्थी आहोत, तर आमच्यासाठी हा अनुभव खूपच नॉलेजेबल आणि इंटरेस्टिंग होता. फिशेसचे विविध रंग, आकार आणि हालचाली पाहून खूपच आकर्षक वाटलं. पक्ष्यांचे आवाज, त्यांचं वागणं सगळं एकदम नॅचरल आणि सुंदर होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर एक छोटंसं बायोलॉजिकल वर्ल्डच होतं आमच्यासाठी. खरंच प्रॅक्टिकल नॉलेजसाठी असं काही पाहणं खूप महत्त्वाचं असतं. तिथे कबूतर आणि पानकोंबडीसारखे काही कॉमन बर्ड्स होते. आमचे सर आम्हाला त्यांचा हॅबिटेट, फीडिंग पॅटर्न आणि बिहेवियरबद्दल माहिती एक्सप्लेन करत होते. इट ॲक्च्युली फेल्ड लाईक अ लाईव्ह प्रॅक्टिकल सेशन. MSc झुलॉजी PG स्टुडंट्स, आमच्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप नॉलेजेबल आणि इंटरेस्टिंग होता. लर्निंग विथ रिअल ऑब्झर्वेशन इज ऑलवेज द बेस्ट.
मस्ती मज्जा करता करता ऑब्झर्वेशन करत करत आम्ही संपूर्ण परिसर एक्सप्लोअर केला. प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन बघायला मिळालं आणि लर्निंगसोबत फन देखील इक्वली इम्पॉर्टंट आहे. राईट गाईज? एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ नॉलेज आणि एन्जॉयमेंट होता हा दिवस. वाव, मँगो लागले गाईज. आणि इथे आता आपण जात आहोत वैष्णवी देवी मार्ग, श्री रामजी दर्शन आणि माता वैष्णवी 12 ज्योतिर्लिंग दर्शन. तर बघू शकता भव्य मोठं असं दगडाने कोरल्यासारखं म्हणजे गुफा स्टाईल इथे तुम्हाला एक असा दर्शन मार्ग दिसते. आता इथे आतमध्ये शूटिंग अलाव आहे की नाही घाबरून गेले गाईज मी सिरियसली. कुठं आहे आम्ही परत आता एका गुफामध्ये घुसलेलो आहोत वैष्णवी देवी संगीतावरती. आणि थोडंसं इथे पाणी आहे त्याच्यामुळे थोडंसं इथे थोडा सुगंध छान येत आहे. माझ्या मित्रमैत्रिणीची इच्छा पूर्ण केली गाईस. त्यांना कुठेतरी फिरायला न्यायचं होतं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. आम्ही बराच वरती आलो गाईज, वैष्णो देवीतून आलो बमलेश्वर. आणि आता जसजसं आम्ही वर जात आहोत तसतशी आम्हाला भीती वाटते आहे. व्ह्यू खूपच भारी आहे. आणि गाईज मी सेरिकल्चरचा व्हिडिओ बनवू शकेल की नाही आय रिअली डोंट नो, बिकॉज फोनमध्ये चार्जिंग खूप कमी आहे. आणि आता जिथेपर्यंत मी तुम्हाला दाखवू शकते तर गाईज एक तास एन्जॉयमेंट केल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत. आणि ठीक आहे निघालेलो आहोत. आणि आता आम्ही लवकरच आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू. आणि तिथे गेल्यानंतर व्हिडिओ करता येईल की नाही याची कल्पना नाही आहे, पण नक्कीच तुमच्यासोबत एक्सपिरियन्स